मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ यांचे जे स्वामी चरित्र सारामृत आहे, जो ग्रंथ आहे तो त्या ग्रंथाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक अत्यंत प्रभावशाली ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वाचन म्हणजेच जसे पारायण केल्याने मनाला शांती आणि संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे, अशी धारणासुद्धा आहे. अनेक भक्तांची यावर श्रद्धासुद्धा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचनाचे आता काही नियम आपण पाहणार आहोत मराठीमध्ये. ते नियम पुढीलप्रमाणे. आता नियम नंबर 1, नित्य नियम व स्वच्छता. स्वामी समर्थांचे पारायण सुरू करायच्या आधी, वाचन सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ, शक्यतो सुती असतील तुमच्याकडे तर सुती वस्त्र परिधान करावे. कपडे स्वच्छ नेहमी धुतलेलेच असावे. त्यानंतर नंबर 2 आहे वेळ आणि स्थान. वाचनाची वेळ दररोज निश्चित असावी. सकाळची वेळ असेल तर ती फारच उत्तम मानली जाते. देवघरात किंवा एकांत जागेत चौरंगावर पिवळे किंवा लाल वस्त्र टाकून त्यावर पोथी ठेवावी या पोथीचे वाचनासाठी. त्यानंतर आहे पूजन नंबर 3 वर. हे सारामृत वाचन सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या फोटोची किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची पंचोपचार पूजा करावी. जसे गंध, पुष्प, धूप, दीप, पंचामृत असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा चालेल, नसेल तर साधं पाणीसुद्धा चालेल. त्यानंतर आहे नंबर 4 वर संकल्प. ही पोथी ही पारायण सुरू करण्यापूर्वी, उदाहरणार्थ 11 दिवसांचा संकल्प, उजव्या हातात पाणी घेऊन आपले नाव, गोत्र आणि संकल्प सांगावा. नंतर आहे वाचनाचा भाव. स्वामी साक्षात आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपले ऐकत आहे असा भाव ठेवून, मनी असा भाव ठेवून त्या ग्रंथाचे, त्या पोथीचे वाचन करावे. त्यानंतर आहे शुद्धता. तुम्ही जर पोथी वाचत असाल, तो ग्रंथ वाचत असाल तर पोथी वाचताना तुमचं मन मात्र एकाग्र असावे. मध्ये मध्ये कोणाशीही बोलू नये. त्यानंतर आहे तारक मंत्र. पोथी वाचण्यापूर्वी आणि नंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, जसे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, नक्कीच म्हणावा. त्यानंतर आहे स्वामी काही अडचणीनुसार तोडगे आणि उपाय पाहूया स्वामींचे. तर त्यामधील तोडगा नंबर 1, तुमच्या घरात तुम्हाला कौटुंबिक सुख शांतीसाठी पुढील तोडगा आहे. रोज सकाळी 11 माळ स्वामी मंत्र, 11 वेळा तारक मंत्र आणि 1 वेळा स्वामी चरित्राचे वाचन नक्की करावे. आता तुम्हाला एवढं सगळं नसेल जमत तर स्वामी चरित्र अध्यायाचे 3 भाग आणि 1 माळ तुम्ही ते मंत्रसुद्धा जप करू शकता. त्यानंतर 2 आहे संकट निवारण. 21 दिवसांची सेवा. 21 दिवसांचा संकल्प करून नित्य नियमाने पोथी वाचावी. 21व्या दिवशी स्वामी मंदिरात जाऊन स्वामींना नैवेद्य अर्पण करावा. आता नैवेद्यामध्ये शक्यतो तुमच्याकडून होत असेल तर पुरणपोळी ही नक्कीच करावी. आता आर्थिक सेवेसाठी, सुबत्तेसाठी गुरुवारी विशेषतः स्वामी चरित्र सारामृत वाचून स्वामींना पिवळ्या फुलांनी पूजा करावी. आता पिवळ्या फुलामध्ये तुम्ही झेंडू किंवा मग शेवंती याचा समावेश करू शकता. आता नंतरचा आहे नकारात्मकता तुमच्या घरातील दूर करण्यासाठी. जर घरातील व्यक्ती आजारी असेल तर 1 मूठभर खडे मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा आणि 3 वेळा उलट ओवाळणे व ते मीठ वाहत्या पाण्यात किंवा मग घरातील फ्लशमध्ये टाकून द्यावे. आता सांगता कशी करायची ते पहा तुम्ही. 11 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी स्वामींच्या फोटोला नैवेद्य दाखवून त्यांची सांगता करावी. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही प्रभावी उपाय आहेत. ते उपाय आपण समोरील प्रमाणे पाहू. तर सर्वात आधी तर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामींच्या या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींची सेवा करावी. आता पिवळे कपडे. स्वामींची सेवा करताना किंवा जपाच्या वेळी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. नंतर आहे मठात जाऊन दर्शन करणे. अक्कलकोट किंवा जवळच्या स्वामी समर्थ मठात जाऊन वटवृक्ष समाधी मठाचे दर्शन हे नक्कीच घ्यावे. त्यानंतर आहे प्रदक्षिणा. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला किंवा मग जेव्हा तुम्ही मठात जाल तेव्हा स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीला सुद्धा चालते. मंदिरात जाऊन 108 प्रदक्षिणा घालणे खूप फलदायी मानले जाते. आता 108 तुमच्याकडून होत नसेल तर तुम्हाला शक्य तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला इथे आम्ही सांगणार आहोत, स्वामी सेवा ही श्रद्धेने आणि पवित्र आचरणाने करावी. महाराजांचे नामस्मरण करत असताना मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण भक्तिभावाने सेवा केल्यास तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळतातच. आता स्वामी सेवेमध्ये खरंच माहीत आहे का, श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व आहे. श्रद्धा जर तुम्ही करत असाल तर ते शुद्ध आणि निष्काम भावनेने केलेली सेवा स्वामी नक्कीच स्वीकारतात आणि तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर नक्कीच स्वामी कृपा करतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तुमच्याकडून वरील सर्व जमत नसेल तर तुम्ही हे समोरील उपायसुद्धा करू शकता. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींची मनाभावापासून सातत्याने नित्य नियमाने सेवा तुम्ही करावी. पिवळे कपडे सेवा करताना किंवा जप करत असाल, तुम्ही स्वामी समर्थांचं पारायण करत असाल तेव्हा तुम्ही पिवळे कपडे घालू शकता. हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. तुमच्या घराजवळ मठ असेल, मठाच्या आसपास तुम्ही राहत असाल किंवा मग मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊ शकता किंवा अक्कलकोट जवळच्या स्वामी मंदिरात कुठेही जाऊन तुम्ही स्वामींचे दर्शन घेतात. त्यानंतर प्रदक्षिणा सांगितल्याप्रमाणे पुण्यतिथीला किंवा मग जेव्हा तुम्ही मंदिरात जातात तेव्हा 108 प्रदक्षिणा घालायच्या. 108 तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही घालू शकता, जसे 11, 21 हे सुद्धा खूप फलदायी मानले जाते. तर हा होता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.